नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःला ओळखा या मालिकेच्या मागच्या भागामध्ये आपण हे पाहिलं की मदर आणि श्री अरविंद यांनी या पृथ्वी चेतनेची जी तयारी करून घेतली, मानव ते अतिमानव हा टप्पा गाठण्यासाठी जी तयारी करून घेतली ती आपण पाहिली. पृथ्वी चेतनेची तयारी तर आता झाली, परंतु आता आपल्याला आपण नेमकी काय तयारी केली पाहिजे याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर मदरनी आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे. हे आपण मागच्या भागामध्ये समजावून घेतलेलं होतं बघा. आणि मग आता जर खरंच आपल्याला असं वाटतंय की हो ठीक आहे, आपल्याला हे करायचं आहे अशी जर मन तुमची ग्वाही देत असेल तर मग आता आपल्याला थोडा पुढचा टप्पा जाणून घेतला पाहिजे. पुढचा टप्पा म्हणजे ह्या अर्थाने की जसं आपण प्रवासाला अमुक एका ठिकाणी जाणार आहोत असा एकदा मनाशी पक्का निश्चय केला की मग आपण त्या ठिकाणाची अधिक माहिती मिळवायला लागतो आणि त्या दिशेने स्वतःची पण जी काही आवश्यक तयारी आहे ती करायला लागतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला या मार्गाने जायचं आहे अमुक एका ठिकाणापर्यंत. अमुक एका ठिकाणापर्यंत म्हणजे कोणत्या? तर आहे ह्याच देहानिशी आपल्याला अतिमानवापर्यंत जाऊन पोचायचं आहे की जे ह्या जन्मात शक्य आहे असं मदर श्री अरविंदोने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी जायचं असेल तर तिथे गेल्यानंतर नक्की काय असणार आहे? मनुष्याची अतिमानव झाल्यानंतर काय अवस्था असू शकते किंवा त्याच्याही पुढे सुप्रामेंटलच्या म्हणजे अतिमानसाच्या अवतरणानंतर, त्याच्या आविष्करणानंतर या पृथ्वीवरती काय बदल घडून येणार आहेत हे सगळं आपल्याला समजावून घेतलं तर आपल्याला कदाचित तिथे जाण्याची ओढ अजून वाटू शकेल. आणि म्हणून आता आपण ते समजावून घेऊया की अतिमानसाचं आविष्करण जे 1956 साली मदरनी करून घेतलेलं आहे, त्यानंतर जो परिणाम होणार आहे, अर्थात त्याला आपल्या प्रयत्नांची जोड आवश्यक आहे, ते सगळं झाल्यानंतर या पृथ्वीचं दिव्य जीवनामध्ये जे रूपांतरण व्हायचं आहे ते म्हणजे नेमकी काय वस्तुस्थिती असणार आहे हे सगळं आज आपल्याला प्रामुख्याने समजावून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं प्रत्यक्षात उतरण्यासाठी म्हणून आपण मनुष्य म्हणून काय तयारी केली पाहिजे, कोणत्या दिशेने वाटचाल केली पाहिजे हेही सगळं आज आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ही वाटचाल करताना त्याच्यामध्ये मधले टप्पे कोणते असणार आहेत हे देखील आज आपण समजावून घेणार आहोत. आणि अगदी सरतेशेवटी आपल्याला हे बघायचं आहे की सुप्रामेंटलचा म्हणजे अतिमानसाचा आपल्याला काही संपर्क झालेला आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, एवढा सगळा विचार आज आपल्याला ह्या भागामध्ये करायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण म्हटलं त्याप्रमाणे की एका नवीन जीवनाचा, नवीन सृष्टीचा आधार काय असणार आहे हे मदर इथे आपल्याला सांगतायत. तर काय करायचं आहे बघा. टू रिप्लेस इग्नरन्स, आपल्यामध्ये आत्ता अज्ञान आहे त्याचं ज्ञानामध्ये रूपांतर होणार आहे. अनकॉन्शियसनेस, अचेतना आहे, त्याचं चेतनेमध्ये रूपांतरण होणार आहे. दुर्बलतेचं रूपांतर सामर्थ्यामध्ये होणार आहे. नंतर आत्ता आजारपण आहेत, व्याधी आहेत, त्या सगळ्याचं निरामय आरोग्यामध्ये रूपांतर होईल. आणि एक प्रकारे सर्वात पुढची पायरी म्हणून मृत्यूच्या अधीन आत्ता जे जीवन आहे ते तसं असणार नाही. या सगळ्या गोष्टी म्हटलं तर हे मुद्दे म्हणून अगदी 1-2 मिनिटात सांगून झाले असे आहेत, पण त्याच्यामध्ये प्रचंड आशय भरलेला आहे. आणि तो नेमका काय ते आता आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. श्री अरविंद आणि मदर
यांनी आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे की हे सगळं जे आत्ता आपण वर्णन ऐकलं ते अगदी आपल्याला कल्पनातीत अशा प्रकारचं वर्णन वाटतं की छे हे या जीवनात या पृथ्वीवर असं काही शक्यच नाही आहे असं आपल्याला कदाचित वाटतं, कारण तसा नाही आहे ना अनुभव आपला आत्तापर्यंतचा. त्यामुळे मन तेवढाच विचार करू शकतं की नाही हे काही शक्य नाही आहे. परंतु श्री अरविंद आणि मदर यांनी स्वतः हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे की हो हे शक्य आहे आणि हे फक्त त्यांनाच शक्य आहे असं नाही तर तुम्हा आम्हाला सुद्धा शक्य आहे. जर आपण तसे प्रयत्न करू तर श्री अरविंद आणि मदर यांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून आता आपल्यासाठी ही वाटचाल अतिशय सुकर झालेली आहे असं दिसतं. अतिशय सुकर म्हणजे मी त्यांच्या तुलनेत म्हणते तशी ही वाटचाल सुकर नाही आहे. आणि म्हणूनच श्री अरविंद म्हणतात की इथे सगळ्यांना हाक देण्यात आलेली नाहीये. सगळे ह्याच्यासाठी आत्ता सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यावर पात्र आहेत का, तर तसं म्हणता येत नाही असं श्री अरविंद म्हणतात. ते कोणाला हे शक्य आहे ते आपण विवेचनाच्या ओघामध्ये पुढे पाहणार आहोत. ठीक आहे. मग आपण काय करू शकतोय? मदर असं सांगतायत बघा, द बेस्ट थिंग वी कॅन डू इज टू स्टडी ऑल दॅट ही हॅज टोल्ड अस अँड एंडेवर टू फॉलो हिज एक्झाम्पल. श्री अरविंदांनी आपल्याला जे सगळं काही सांगून ठेवलेलं आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करणं आणि त्यांच्या उदाहरणावर हुकूम चालण्याचा प्रयत्न करणं हे आपण केलं पाहिजे असं मदर आपल्याला सांगतायत. आणि तोच सगळा प्रयत्न आपण ह्या स्वतःला ओळखा या मालिकेमधून चालवलेला आहे हे आता एव्हाना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. आणि हा जेव्हा आपण प्रयत्न करायला लागतो तेव्हा मदर म्हणतायत की जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो, जीवनाचं प्रयोजनच ते आहे असं त्या सांगता आहेत. आणि मग तो प्रयत्न करताना आपण अधिकाधिक सशक्त होतो आणि अधिकाधिक तरुण आणि प्रगतशील होतो. हा सगळा प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांच्या योगेच आपल्यामध्ये तो तसा बदल व्हायला लागतो असं मदरचं इथे सांगणं आहे. आपण म्हणलं तसं की हे सगळे प्रयत्न करू आम्ही, ठीक आहे, परंतु हे सगळे प्रयत्न करण्याचा परिणाम नक्की काय होणार आहे? तर मदर म्हणतात की आपल्या ज्या वेगवेगळ्या कल्पना असतात त्या कल्पना इथे त्या विचारात घेतात की आपण प्रकाशमान होऊ, लवचिक होऊ, आपलं वजन घटेल, निमिषार्धात सगळं जग बदलून जाईल, किंवा तुम्ही कुठेही जाऊ शकाल, मनात आलं इकडे गेले, मनात आले तिकडे गेले, इतका तो देह हलका झाला, अगदी कुठेही संचार तुम्ही करू शकताय. अशा गोष्टी तर तुम्हाला अपेक्षित नाही आहेत ना. किंवा अगदी जादूची कांडी फिरावी आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी एका क्षणार्धात सगळं बदलून गेलं, असा काही एखादा रामबाण उपाय तर आपल्या हाती गवसेल असं तर तुम्हाला वाटत नाहीये ना, असं मदर आणि श्री अरविंद आपल्याला विचारतायत. अर्थात त्यांचं सांगणं असं आहे की हे सगळं घडेल, पण त्याच्यासाठी काही कालावधी लागेल. मग आत्ता लगेच नजीकच्या भविष्यात काय घडू शकतं त्याच्यावर आपण लक्ष आधी केंद्रित करूया असं त्या म्हणतायत. आणि त्या दृष्टीने त्या सांगतायत बघा काय घडू शकतंय नजीकच्या भविष्यात. तर द वर्किंग ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे आत्ता आपण असे अर्धवट जाणीव आहे आपल्याला, काहीतरी विसरतोय आपण, अशा अर्धवट कॉन्शियसनेसमध्ये आता आपण जगत असतो मानव म्हणून. तर जेव्हा आपण हे सगळे प्रयत्न करू तेव्हा आपल्यामध्ये चेतनेचं खऱ्या अर्थाने कार्य सुरू होईल, आत्मप्रभुत्व आपल्याला मिळवता येईल, आपल्या शरीरावर आपल्याला विजय संपादन करता येईल,
गोष्टींचं आपल्याला थेट ज्ञान होऊ शकेल, कारण आपल्याला तादात्म्यातून ज्ञान होण्याची कला आपण तेव्हा शिकलेलो असू. तादात्म्य पावण्याची क्षमता आपल्यामध्ये आलेली असेल आणि त्यामुळे अ क्लिअर व्हिजन. आत्ताची आपली दृष्टी जी आहे ती वरवरची आहे. आपण दृश्य रूपाकडे पाहून काहीतरी अंदाज लावतो, परंतु तो अंदाज फसवा असू शकतो, पूर्वग्रह दूषित असू शकतो. तर ते तसं नसेल आणि एक स्वच्छ दृष्टी सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची, सगळ्या घटनांकडे पाहण्याची एक स्वच्छ दृष्टी आपल्याला प्राप्त झालेली असेल. आणि आणखीन 2 गोष्टी सांगितल्या त्यांनी. आपल्याला आपण अधिक चैतन्यमय अशा वातावरणामध्ये, अशा हवेमध्ये श्वासोच्छ्वास करतो आहोत अशी एक प्रकारची जाणीव असेल. आणि दुसरं, आपली ताकद, आपलं जे सामर्थ्य आहे तो अधिक जास्त काळ टिकून राहतो आहे, हेही आपल्याला जाणवेल असं मदर म्हणतात. हे नजीकच्या भविष्यात घडून येणारे परिणाम, जेव्हा आपण ही वाटचाल करायला सुरुवात करू तेव्हाचे हे परिणाम त्यांनी सांगितलेले आहेत. जेव्हा सुप्रामेंटल ट्रूथ म्हणजे अतिमानसिक सत्य आपण पाहिलं मागच्या भागामध्ये बघा, की आधिमानसापर्यंतचं सगळं जे विश्व आहे, जे अपरार्धातलं विश्व आहे, हे असत्यमय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सत्य आणि असत्य, सत्य आणि मिथ्या यांचं मिश्रण या भागामध्ये आहे. अतिमानसामध्ये मात्र सत्य आहे, म्हणून त्याला सत्य चेतना हा दुसरा शब्द आहे असं आपण पाहिलेलं होतं बघा. हे अतिमानसिक सत्य जेव्हा या पृथ्वीचा एक कायमस्वरूपी भाग झालेला असेल तेव्हा काय परिणाम घडून येतील, ते सत्य इथे अवतरित झाल्याचा परिणाम म्हणून. तर म्हणजे 1-2 व्यक्तींनी जे केलं त्याचंच आता अधिक व्यक्ती जेव्हा हे करतील. आपल्याला आठवत असेल तर बघा, श्री अरविंदांनी म्हटलेलं होतं की आश्रमातल्या केवळ 200 व्यक्ती याच्यासाठी पुरेशा नाहीत, तर 1000 माणसं अशा प्रकारची ही तयार व्हायला पाहिजेत की जे अतिमानसिक सत्य या पृथ्वीवर उतरवण्यामध्ये प्रयत्नशील असतील. आणि ती जेव्हा हा प्रयत्न करतील तेव्हा इतर जी मंडळी आहेत त्यांना अतिमानसापर्यंत पोचणं किंवा त्याची प्राप्ती करून घेणं हे अधिक सुकर होईल. नंतर त्यांनी असं म्हटलं की अधिकाधिक लोकांना या अंतस्फूर्त मनापर्यंत जाऊन पोचणं हे तुलनेने अधिक शक्य होईल. आपण पाहिलं होतं बघा, अतिमानस हा सूर्य असेल तर त्या सूर्याचा एक किरण पहिल्यांदा आपल्याला कुठे आढळतो, तर तो अंतस्फूर्त मनापाशी आढळतो. त्या अंतस्फूर्त मनापर्यंत म्हणजे इंट्युटिव्ह माइंडपर्यंत जाऊन पोचणं हे अधिक लोकांना त्यामुळे शक्य होईल. आणि सुप्रामेंटल खाली उतरवण्याचे जे प्रयत्न चाललेले आहेत त्या प्रयत्न हे त्याचा प्रभाव अधिक जास्त लोकांवर पडू शकेल. जे कोणी ओपन आहेत, जे कोणी खुले आहेत त्यांना तो प्रभाव चटकन जाणवू शकेल असं श्री अरविंद इथे म्हणतात. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून जीवनापासून पलायन करून कुठेतरी अध्यात्म करायचं आहे अशी गरज राहणार नाही, कारण या पृथ्वीवरच दिव्य जीवन आपल्याला अनुभवायला मिळेल. It will open vital and mental and even the physical to the intuitive and over-mental planes. त्याचा परिणाम म्हणून आपलं मन, प्राण, शरीर हे जे आहे ते अंतस्फूर्त मनाला आणि आदिमानस प्रांताला अधिक सहजतेने खुलं होऊ शकेल, हाही त्याचा एक परिणाम होईल असं श्री अरविंद मदर यांनी सांगितलेलं आहे. मदरनी आणखीन एक सांगितलं की जेव्हा हे सुप्रामेंटल ह्या पृथ्वी चेतनेमध्ये आविष्कृत होईल, खऱ्या अर्थाने म्हणजे पूर्णत्वाने आविष्कृत होईल, तेव्हा या पृथ्वीवर
एक न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा आनंद सर्वत्र पसरलेला असेल. हे सगळं झालं. आपण अतिमानवतेकडे वाटचाल करतो आहोत. त्या मार्गावर प्रवास करतानाच या गोष्टी एक एक करून आपल्याला अनुभवायला यायला लागतील असं मदननी सांगितलेलं आहे. आता ह्याच्याही पलीकडे म्हणजे आपण दोन्हीमध्ये फरक केला होता बघा. 2 श्रेणी आपण मागच्या वेळेला विचारात घेतल्या होत्या. एक श्रेणी होती मानवाकडून अतिमानवाच्या टप्प्यापर्यंतची आणि नंतरची श्रेणी होती अतिमानसिक जीवाची. ठीक आहे, त्याचा जन्मच वेगळ्या पद्धतीचा असणार आहे आणि त्याचं द्रव्यच वेगळं असणार आहे असं आपण मागच्या भागात पाहिलं होतं. तर तो अतिमानसिक देह कसा असेल, अतिमानसिक शरीर कसं असेल, तर त्याची गुणवैशिष्ट्य इथे मदननी सांगितली आहेत. तीही आपण थोडी समजावून घेऊया. प्रामुख्याने 4 गोष्टी त्यात त्यांनी सांगितल्या. एक म्हणजे लाईटनेस. आपलं शरीर आत्ता जे जड आहे, तामसिक आहे एक प्रकारे आणि अचेतना मिश्रित असं ते सगळं आपलं शरीर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं नाहीशा होतील आणि त्यातून एक प्रकारचा हलकेपणा आपल्या शरीराला प्राप्त होईल असं ते म्हणतात. दुसरं वैशिष्ट्य त्या शरीराचं असेल ॲडॅप्टॅबिलिटी. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्ही गेलात तरी तिथे त्या परिस्थितीनुरूप स्वतःची रचना बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल. म्हणजे तुम्ही सहजतेने त्या वातावरणाशी समरस होऊ शकाल, समायोजन तुमचं चटकन होऊ शकेल, अशा प्रकारची ॲडॅप्टेबिलिटी तुमच्यामध्ये असेल असं त्या म्हणतात. तिसरं त्यांनी सांगितलं या शरीराचं वैशिष्ट्य ते म्हणजे प्लॅस्टिसिटी, ज्याला आपण घडण सुलभता असं मराठीमध्ये म्हणतो. त्याचा अर्थ त्यांनी सांगताना असं म्हटलंय की तुमच्यामध्ये विरोधी शक्तींच्या हल्ल्यांना तोंड देण्याचं एक सामर्थ्य निर्माण होईल की ज्यामुळे त्या विरोधी शक्ती हळूहळू निष्प्रभ होऊन जातील. हे झालं प्लॅस्टिसिटी. आणि चौथं वैशिष्ट्य सांगितलं ल्युमिनॉसिटी, म्हणजे प्रकाशमयता. तुमचा देह प्रकाशमय होईल, इतका तो प्रकाशमय असेल की अगदी सामान्य माणसाला, ज्याला काही सूक्ष्मदृष्टी वगैरे प्राप्त झालेली नाही, अशा मनुष्याला सुद्धा तुमच्यातला जो प्रकाश आहे तो नजरेत स्वच्छ दिसेल, इतका तुमचा देह प्रकाशमान झालेला असेल. अशी गुणवैशिष्ट्य मदननी सांगितलेली आहेत. आणि श्री अरविंदांनी आपल्याला आणखीन हेही सांगितलं, मगाशी ज्याचा आपण उधरता उल्लेख केला, की आत्ता आपलं हे जे शरीर आहे ते मृत्यूच्या अधीन आहे. तर ते शरीर मृत्यूच्या अधीन राहणार नाही, म्हणजे मृत्यूच येणार नाही या शरीराला असा त्याचा अर्थ नाही. तर 2 गोष्टी होऊ शकतील. एक तर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला तुमचं आयुष्य कमी अधिक करता येईल, म्हणजे ते लांबवता येईल, वाढवता येईल. कारण हे वाढवायचं कशासाठी, दीर्घायुष्य कशासाठी पाहिजे? मदर श्री अरविंदोंच्या तत्त्वज्ञानानुसार केवळ मौज मजा करण्यासाठी मला दीर्घायुष्य हवंय असं नाही येते. तर हा सगळा जो प्रयत्न करायचा आहे तो ह्याच जन्मात आता आपल्याला जे समजलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कालावधी मिळाला पाहिजे ते प्रयत्न करण्यासाठी. आणि म्हणून दीर्घायुष्य, मग ते किती हवंय तुम्हाला ते ठरवण्याचं एक स्वातंत्र्य तुम्हाला तेव्हा लाभलेलं असेल. आणि दुसरं म्हणजे आपल्याला हवं त्या पद्धतीचं नवीन शरीर स्वतः घडवता येईल, हेही सामर्थ्य तुम्हाला तेव्हा प्राप्त झालेलं असेल असं श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. तेव्हा हे जी एक नवीनच सृष्टी उदयाला यायची आहे, तर ती सृष्टी कशी असेल याच्या ह्या काहीशा खाणाखुणा आपण म्हणूया मदर श्री अरविंदोंनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला प्रश्न पडतो की हे सगळं खूप सुंदर आहे, असं असावं असं वाटतही आहे आम्हाला, परंतु हे सगळं करण्यासाठी किती कालावधी लागेल? तर मदर काय सांगतात बघा या बाबतीत. त्यासाठी किती कालावधी लागेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे.
ते बरेचसे लोकांच्या सदिच्छेच्या आणि ग्रहणशीलतेच्या प्रमाणावर अवलंबून आहे असं त्या म्हणतात. ठीक आहे. आणि मग त्याच्यापर्यंत पोचायचे तर त्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोकांच्या बाबतीत त्या म्हणतात असं होऊ शकेल की हे सगळं जे जीवन आहे हे सगळं जीवन अपूर्ण आहे याची मनुष्याला जाणीव होईल. कुठेतरी आपण कोंडलोय, पिंजऱ्यामध्ये अडकलोय, बंदिस्त झालेलो आहोत असं वाटेल आणि तो सगळा पिंजरा मोडून काढावा आणि त्यातनं बाहेर पडावं अशी काही जणांमध्ये इच्छा निर्माण होईल. तर काही जणांना असं वाटेल की स्वतःच्या जीवनामध्येच हे जीवन सुंदर आहे आणि त्या सुंदरतेची एक परिपूर्णता अनुभवण्याचा प्रयत्न ते करू पाहतील आणि तेही पुन्हा या अतिमानसिक मार्गावर वाटचाल करायला सुरुवात करू शकतील. मार्ग अनेक आहेत. पोचायचं उद्दिष्ट सर्वांचं एक असू शकतंय. मदरनी म्हटलंय की हे उद्याचं वास्तव आहे आणि ते कोणीही रोखू शकणार नाही. अगदी स्वतः प्रकृती सुद्धा हे वास्तव रोखू शकणार नाही असं मदर ठामपणाने इथे सांगतायत. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट त्या सांगतायत बघा. तुम्हाला जरी त्याचा संवेद्य असा अनुभव आलेला नसला, म्हणजे तुम्हाला जरी त्याची स्वतःच्या अनुभवातनं जाणीव झालेली नसली तरीही त्याविषयी खात्री बाळगायची. म्हणजे हे नवीन जग उदयाला यायचं आहे, अतिमानव आणि नंतर अतिमानसिक जीव उदयाला यायचा आहे याविषयी खात्री बाळगायची आणि श्रद्धा ठेवायची. आपण एका नवीन जगाच्या जन्माचे साक्षी आहोत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, सातत्याने तिचे स्मरण ठेवायचे, या संकल्पनेनिशी झोपी जायचे आणि उठतानाही तीच धारणा मनात बाळगायची. आपण एका नवीन जगाच्या उत्पत्तीचे साक्षी आहोत हे महान सत्य ध्यानात ठेवूनच सातत्याने त्याचा आधार घेऊनच सर्व गोष्टी करायच्या. आपण त्यामध्ये सहभागी होऊ शकतो. आपण हे नवीन जग बनवू शकतो. आणि खरोखरच एखाद्या व्यक्तीला जर अशी अद्भुत संधी लाभलेली असेल तर तिने त्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करण्यासाठी तत्पर असले पाहिजे असं मदर म्हणतात. श्री अरविंदांनी असं म्हटलेलं आहे की खरं तर हे अगदी नजीक सुद्धा घडून येऊ शकतं. कधी बघा, नजीकच्या भविष्यामध्ये, म्हणजे श्री अरविंद म्हणतात अगदी चमत्कार घडावा त्या पद्धतीने सुद्धा कदाचित येऊ शकतं. पण हे कधी घडू शकलं असतं? ओनली इफ द ह्युमन माइंड वेअर मोर फ्लेक्झिबल अँड लेस अटॅच टू इट्स इग्नरन्स दॅट इट इज. आत्ता मनुष्य जो स्वतःच्या अज्ञानाला चिकटून आहे तो तसा चिकटून राहिलेला नसता आणि तो जर अधिक लवचिक असता तर ह्या गोष्टी अगदी त्वरेने घडून आल्या असत्या असं श्री अरविंद म्हणतात. परंतु हे असं नाहीये आणि त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला असं दिसतंय की इट मस्ट मॅनिफेस्ट इन अ फ्यू फर्स्ट अँड देन स्प्रेड. ते आधी काही लोकांमध्ये हे जगत निर्माण होईल आणि मग नंतर त्याच्या प्रभावाने ते हळूहळू विस्तार पावत जाईल असं ते म्हणतात. आणि आता मदर म्हणतात की एखाद्याला तशी संधी आली असेल तर त्यांनी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. अर्थात हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, आपण मागेही त्याचा विचार केलेला होता की साधक फक्त स्वतःच्या प्रयत्नावर विसंबून राहून हे करू शकत नाही, तर त्यांनी शांतपणाने स्टेज बाय स्टेज एक टप्पा ओलांडला मग पुढचा टप्पा ओलांडला, कोणतीही घाई गडबड नाही किंवा ते आपल्याला मिळालंच पाहिजे अशी अतिरेकी महत्वाकांक्षा सुद्धा बाळगता कामा नये. तर शांतपणाने एक एक पाऊल टाकत हे सगळे टप्पे ओलांडत आपण वाटचाल करायची आहे असं श्री अरविंद सांगतायत. आणि मग जेव्हा आपलं
अस्तित्व आपण स्वतः जेव्हा तयार झालेलो असू तेव्हा ईश्वरी कृपेमुळे हा अतिमानसिक बदल आपल्यामध्ये घडून येईल, एक नवीन जगत आपल्यामध्ये उदयाला येईल असं श्री अरविंद म्हणतात. आणि हे सगळे करण्यासाठी ईश्वराप्रती समर्पण असणं हे आवश्यक आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे की हे एक एक टप्प्याटप्प्याने प्रवास आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. तर ह्या वाटचालीमधले मैलाचे दगड कोणते कोणते आहेत हेही समजावून घेणं इथे उचित राहील. आपण समजावून घेऊया कोणत्या मार्गावरनं आपल्याला क्रमाक्रमाने पुढे जायचं आहे. ठीक आहे. आपण प्रवासाची तयारी करतो की नाही? घरी बसून प्रवासाचे टप्पे बघतो की हां आता या पहिल्या दिवशी आपण इथे जाऊन पोचणार आहोत, दुसऱ्या दिवशी तिथे. अगदी त्या पद्धतीने ही सगळी एक प्रकारे वाटचाल आपण समजावून घेतो आहोत. पहिल्यांदा आपल्यामध्ये कोणती गोष्ट असणं आवश्यक आहे? तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाम विश्वास असला पाहिजे. ते आत्ता आपण पाहिलं की रात्री झोपताना सुद्धा तोच विचार, तोच ध्यास मनात असला पाहिजे. सकाळी उठताना सुद्धा की त्या मार्गावर मला वाटचाल करायची आहे आणि एक ना एक दिवस, ह्या जन्मात नाही जमलं, पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या जन्मात, पण एक ना एक दिवस मी तिथपर्यंत जाऊन पोचेनच, हा दृढ विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे. असं ज्याला कन्व्हिक्शन हा शब्द इंग्लिशमध्ये आहे, ते कन्व्हिक्शन, दृढ विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि तशी अभिप्सा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. वाटचाल करण्यासाठी अगदी सुरुवातीला असलेल्या ह्या दोन आवश्यक गोष्टी आहेत. आणि मदर म्हणतात की तुमच्या बॉडी सेल्समध्ये, तुमच्या शरीराच्या पेशींमध्ये त्यांना हा अनुभव येतोय, त्यांच्या शरीराच्या पेशींमध्ये, आणि तो त्यांचा अनुभव त्या एक प्रकारे आपल्याला समजावून सांगता आहेत. त्या म्हणतात की आपल्या शरीरातल्या ह्या ज्या पेशी आहेत त्यांना जणू काही या अतिमानसिक प्रकाशाची तहान लागलेली आहे आणि त्यामुळे ते पाहिजे याच्यासाठी त्यांचं आक्रंदन चालू आहे एक प्रकारे. तर ती तहान त्यांना जी लागलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही वाटचाल करायची आहे. हे जी त्यांच्यामधली अभिप्सा आहे ती मी तुमच्यापर्यंत पोचवू पाहते आहे, असं मदर इथे सांगता आहेत. आणि मग त्यांची जी तहान भागवायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर आपण आधी आपली ही जी कनिष्ठ प्रकृती आहे, मन प्राण शरीर यांनी मिळून आपली जी कनिष्ठ प्रकृती बनलेली आहे ती आत्ता आपण सगळी जी आवरणं आपल्यावर घेतलेली आहेत त्यामुळे या जीवनाच्या वाटचालीमध्ये अशुद्ध झालेली आहे, त्या प्रकृतीचं शुद्धीकरण केलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय? तर ह्यामध्ये दोन घटक आहेत. ते म्हणजे एक तर फॉल्सहूड आणि दुसरं म्हणजे इग्नोरन्स. कनिष्ठ प्रकृती अशुद्ध कशामुळे झाली आहे? तर त्यातले हे दोन अगदी ठळकपणाने सांगता येतील असे मुद्दे आहेत. कोणते? फॉल्सहूड, खोटेपणा, मिथ्यापणा, आणि दुसरं म्हणजे अज्ञान. या दोन्हीच्या बाबतीत मदर श्री अरविंद काय सांगतायत ते आपण बघूया. मदर म्हणतायत, द सुप्रामेंटल इज नॉट ओनली ट्रूथ इटसेल्फ बट ऑल्सो द व्हेरी निगेशन ऑफ फॉल्सहूड. म्हणजे अतिमानस म्हणजे केवळ सत्यच आहे असं नाही, तर तो मिथ्यत्वाला दिलेला नकार सुद्धा आहे. द सुप्रामेंटल विल नेव्हर कम डाऊन, सेटल अँड मॅनिफेस्ट इन अ कॉन्शियसनेस हार्बरिंग फॉल्सहूड. तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये जर खोटेपणाला वाव देत असाल तर तुमच्यामध्ये अतिमानस कधीही अवतरून येणार नाही, ते तुमच्यामध्ये स्थिर स्थावर होणार नाही. म्हणून नॅचरली द फर्स्ट कंडिशन फॉर कॉन्करिंग फॉल्सहूड इज टू स्टॉप टेलिंग लाईज. खोटं बोलणं
हे पहिल्यांदा बंद केलं पाहिजे असं मदर म्हणतात. धिस इज ओनली अ प्रिलिमिनरी स्टेप. ही फक्त अगदी बाळबोध अशी पहिली पायरी आहे. पण खऱ्या अर्थाने काय अपेक्षित आहे? अन ॲब्सोल्यूट इंटिग्रल सिन्सिअरिटी मस्ट बी एस्टॅब्लिश्ड इन द बीइंग. तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये एक अगदी निरपवाद, संपूर्ण, समग्र असा प्रामाणिकपणा तुम्ही अंगी बाणवलं पाहिजे असं मदर इथे सांगतात. हे जेव्हा करू आपण तेव्हा फॉल्सहूडमधनं आपण काही अंशी मुक्त झालेले असू. आणि दुसरं इग्नोरन्स. आता इग्नोरन्समधनं सुटका कशी करायची, अज्ञानातनं सुटका कशी करायची? तर मदर असं म्हणतात की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे श्रेष्ठ आहे, हे कनिष्ठ आहे, हे स्त्री आहे, हा पुरुष आहे, हे जे काही सगळे भेदाभेद आहेत, हे सगळे भेदाभेद असे अनेक भेदाभेद. आत्ता आपण इथे नमुन्यासाठी दोन तीन उदाहरणं घेतली. हे सगळे भेदाभेद म्हणजे मनाच्या सगळ्या समजुती असतात, मनाच्या कल्पना असतात. त्या समजुतीमधनं तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. हे जेव्हा होईल तेव्हा तुम्ही अज्ञानातून मुक्त झालात असं होईल. म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे बघताना, बोलताना ही स्त्री आहे, हा पुरुष आहे असा भेद आपल्या मनामध्ये निर्माण होता कामा नये. तर आपण त्या व्यक्तीच्या जीवाशी बोलतो आहोत, किंबहुना त्याच्यामध्ये दडलेल्या ईश्वराशी आपण संवाद साधतो आहोत, ही भावना तुमच्या मनामध्ये स्थिर असली पाहिजे. असं जेव्हा होईल तेव्हा आपण एक प्रकारे अज्ञानापासून स्वतःची सुटका करून घेतलेली असेल असं त्या म्हणतात. म्हणजे वाटचाल आता आपली सुरू झाली आहे आणि पहिल्यांदा आपण आलेलो आहोत ते म्हणजे प्रकृतीचं शुद्धीकरण. त्याच्यामध्ये 2 मुद्दे आत्ता आपण पाहिले. एक तर खोटेपणापासून, मिथ्यत्वापासून सुटका आणि दुसरं अज्ञानापासून सुटका. हे कशामुळे घडून येईल, कशाच्या प्रभावातनं घडून येईल? तर याच्यासाठी मदर म्हणतात आपल्याला पहिल्यांदा शोधलं पाहिजे तो म्हणजे आपला सायकिक बीइंग, आपल्यामधला चैत्य पुरुष. आपण शोध घेतला पाहिजे त्याचा. हे मदर इथे सांगतात. चैत्य पुरुष म्हणजे काय हे सगळं आपण मागच्या भागामध्ये समजावून घेतलेलं आहे. ही सगळी जेव्हा आपण वाटचाल केली तेव्हा त्यातल्या एका भागामध्ये आपण चैत्य पुरुष म्हणजे काय वगैरे हा सगळा भाग समजावून घेतलेला होता. आवश्यकता असेल तर आपण पुन्हा एकदा त्या भागापर्यंत जाऊन तो भाग पुन्हा पाहावा आणि मग पुढचं हे सगळं समजावून घ्यायला पुन्हा हरकत नाही. तर सायकिक बीइंगच्या शोधामध्ये, त्या वाटचालीमध्ये असताना आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे इक्वॉलिटी, समत्व आलं पाहिजे आपल्यामध्ये. हाही प्रयत्न आपण करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. या सायकिक बीइंगच्या प्रभावातनं आपल्यामधल्या मिथ्यत्व आणि अज्ञान ह्या ज्या 2 एक प्रकारे निगेटिव्ह गोष्टी होत्या त्या बाजूला झाल्या. तेवढंच पुरेसं नाहीये. श्री अरविंद म्हणतात लेट द होल डायनॅमिक नेचर लेड बाय द सायकिक मेक इटसेल्फ फुल ऑफ द डायनॅमिक स्पिरिच्युअल लाईट, पीस, प्युरिटी, नॉलेज अँड फोर्स. चैत्य पुरुषाच्या प्रभावामुळे ही जी आपली कनिष्ठ प्रकृती आहे, ज्याला त्यांनी डायनॅमिक नेचर असं म्हटलेलं आहे, ती चैत्य पुरुषाच्या प्रभावामुळे काय व्हायला पाहिजे तिच्यामध्ये? तर तिच्यामध्ये आध्यात्मिक प्रकाश, शांती, विशुद्धता, ज्ञान आणि शक्ती या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये तयार झाल्या पाहिजेत. त्या उच्च स्तरावरनं तिच्यामध्ये अवतरित झालेल्या असल्या पाहिजेत असं श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे. आणि मग पुढचा टप्पा म्हणजे ती व्यक्ती
या अंतस्फूर्त मनाशी खुली होईल. मग अंतस्फूर्त मनातला प्रकाश तिच्यापर्यंत झिरपायला लागेल आणि मग त्याच्या पुढची वाटचाल म्हणजे अंतस्फूर्त मनापर्यंत आपण वैयक्तिक स्तरावर जाऊन पोचू शकतो आणि अधिमानसापर्यंत जायचं असेल तर आपल्याला विश्वव्यापक व्हावं लागतं. हे आपण मागच्या भागांमध्ये समजावून घेतलंय. आता अंतस्फूर्त मनाला खुले झालो, त्या पायरीवर स्थिरावलो. आता पुढची पायरी म्हणजे काय? वायडनिंग अँड सपलनेस. म्हणजे काय तर बघा, अहंकाराचा जो भाग आपण समजावून घेतला होता तेव्हा आपण हे समजावून घेतलं होतं बघा, की जेव्हा आपण व्यक्तिविशिष्टता आपल्यामध्ये येते, म्हणजे आपण एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण होते, तेव्हा आपण स्वतःवर अनेक बंधनं लादून घेतलेली असतात आणि त्या प्रयत्नामध्ये आपण अधिकाधिक संकुचित झालेलो असतो. आता बरोबर उलटा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे आता आपल्या स्वतःवरची ही जी सगळी बंधनं आहेत ती हळूहळू मोकळी करायची आहे. आत्तापर्यंत आपण मी आणि माझं एवढंच फक्त धरून होतो. आता ते क्षेत्र आपलं जाणीवेचं, आपल्या चेतनेचं क्षेत्र हे विस्तारत न्यायचं आहे आणि विस्तारत नेता नेता ते विश्वव्यापक करायचं आहे. म्हणजे आपण अधिमानस पातळीला खुले होऊ शकतो. मदर इथे म्हणतात की तुम्ही व्यापक व्हायचं. म्हणजे किती व्यापक झाला पाहिजे तर अगदी सुरुवातीला आत्ता आपण पाहिलं त्याप्रमाणे विश्वव्यापक झाला पाहिजेत. म्हणजेच एक प्रकारे सक्रिय ब्रह्माशी तुम्ही एकरूप होऊ शकला पाहिजेत. एवढंच पुरेसं नाही, त्या म्हणतात अक्रिय शांत ब्रह्माशी एकरूप होऊ शकला पाहिजेत. आणि एवढंही पुरेसं नाही तर तुम्ही विश्वातीत म्हणजे सक्रिय अक्रिय किंवा सगुण निर्गुण याच्या पलीकडे असलेलं जे परब्रह्म आहे त्याच्याशी सुद्धा तुम्ही तादात्म्य पाहू शकला पाहिजे. इतके तुम्ही व्यापक होऊ शकला पाहिजे. ही जी पायरी आहे ती वाईडनेस किंवा सपलनेस अशी पायरी आहे. अर्थातच इथे आपण संकुचित अशा अहंकारातून बाहेर पडल्याशिवाय हे सगळं होऊच शकत नाही. त्यामुळे आधीची पायरी होती ती संकुचित अहंकारातून आपण मुक्त झालेलं असणं, ही ती पायरी होती. आणि मग आता आपण अधिमानसापर्यंत जाऊन पोचलो की त्या अधिमानसाच्या पायरीवर प्रभुत्व मिळवायचंय असं मदर सांगतात. आणि ते प्रभुत्व कसं तर मदर म्हणतात की आपल्यामध्ये ज्या सगळ्या स्टेट ऑफ बीइंग आहेत त्या या स्टेट ऑफ बीइंग, ठीक आहे, हे सगळे स्तर विश्वातल्या प्रतलांशी एकास एक या पद्धतीने त्यांचं नातं आहे. आपल्यामध्ये आपण जेव्हा या पायऱ्यांवरनं वर वर जातो तेव्हा मग आपल्याला विश्वामध्ये असलेल्या ह्या सगळ्या ज्या श्रेणी आहेत त्या आपल्याला माहिती व्हायला लागतात असं त्या म्हणतात. अधिमानसिक पातळीवरती आपलं प्रभुत्व निर्माण झालं पाहिजे असं त्या म्हणतात. आणि हे प्रभुत्व दोन प्रकारे आपल्याला संपादन करायचं आहे. मदरनी म्हटलंय की आपली जी चेतना आहे ती दोन प्रकारची आहे. म्हणजे एक आहे सब्जेक्टिव्ह आणि दुसरी आहे ऑब्जेक्टिव्ह. सब्जेक्टिव्ह म्हणजे व्यक्तिनिष्ठ आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ. म्हणजे नेमकं काय तर सायकोलॉजिकल आणि सब्जेक्टिव्ह ही जी चेतना आहे त्या चेतनेचा अनुभव आपल्याला विचारांमध्ये किंवा भावभावनांमध्ये नंतर संवेदनेमध्ये ह्या सगळी जी जाणीव होते म्हणजे आपण विश्वव्यापक झालेलो आहोत अशी संवेदना झाली तर हा
अनुभव आपला जो आहे, हे जे संवेदित होणं आहे ते व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे. व्यक्तिनिष्ठ म्हणजे माझ्यामध्ये असलेला अनुभव, तो मला दाखवता येणार नाही अनुभव. ठीक आहे, हा जो व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे तो एक प्रकारचा अनुभव. आणि दुसरा ऑब्जेक्टिव्ह, तो अनुभव सघन अशा प्रकारचा असतो. म्हणजे तुम्ही तुमच्या सूक्ष्म शरीरानिशी कोणत्याही प्रांतामध्ये जाऊन प्रवास करू शकता, तिथे जाऊन त्याच्यावरती कार्य करू शकता. हा जो अनुभव आहे तो आहे ऑब्जेक्टिव्ह अनुभव. मदरनी, आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आठवत असेल तर मदरनी म्हटलं होतं बघा की मी पॅरिसमध्ये एकेकाळी जशी वावरायचे अगदी त्या पद्धतीने मी सुप्रामेंटल वर्ल्डमध्ये वावरत आहे. हा त्यांचा जो अनुभव होता तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा अनुभव होता. आणि हे दोन्ही प्रकारचे अनुभव म्हणजे व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ असे दोन्ही प्रकारचे अनुभव जेव्हा व्यक्ती अगदी लीलया घेऊ शकते, तिच्या अनुभवाला हे सगळे अनुभव येतात, तेव्हा मग व्यक्तीचं या अधिमानस प्रतलावरती प्रभुत्व निर्माण झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि हे होतं तेव्हा मग पुढे अतिमानसाकडे आपली वाटचाल चालू होते. ही जी वाटचाल चालू होते ती पहिल्यांदा आता आपल्या अनुभवास हे येतं की अतिमानसाचा प्रभाव आपल्यावर पडायला सुरुवात होतो. आणि मग आधी नुसता प्रभाव, मग अतिमानसाचं आविष्करण. ते कसं? The truth consciousness must pervade all the being, dominate all the movements and quiet the physical mind. ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे अतिमानसाचा आधी प्रभाव दिसला, मग नंतर अतिमानसिक जाणीव किंवा अतिमानसिक जे सत्य आहे त्यांनी आपलं हे सगळं जे जीवन आहे ते व्यापून गेलं आपल्या सगळ्या हालचालींवर. आता सत्ता कोणाची? तर ती अतिमानसाची सत्ता. असं जेव्हा होईल तेव्हा अतिमानसाचं आविष्करण आपल्या माध्यमातून घडून येईल असं श्री अरविंद म्हणतात. आणि मग हे एवढं सगळं झाल्यानंतर काय घडेल? तर आपलं हे जे शरीर आहे, मटिरियल बीइंग म्हणून आपण जे आहोत, त्याचं सुद्धा रूपांतरण घडून येऊ शकेल. म्हणजे मगाशी जे आपण पाहिलं की लाईटनेस आहे, नंतर प्लॅस्टिसिटी आहे, ल्युमिनॉसिटी आहे, या सगळ्या गोष्टी तेव्हा घडून येतील असं श्री अरविंदांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर नुसती ऐकूनच कदाचित आपली दमछाक झाली असेल, नाही? परंतु मदर आपल्याला एक दिलासा देतात. काय म्हणतात बघा त्या म्हणतात की हे लक्षात ठेवा की त्यांचे शब्द वाचते म्हणजे तो दिलासा आपल्याला थेट मिळेल. यू आर ॲब्सॉर्बिंग विथ द एअर यू ब्रीथ दिस न्यू सुप्रामेंटल सबस्टन्स विच इज नाउ स्प्रेडिंग इन द अर्थ ॲटमॉस्फिअर and it is preparing things in you which will manifest very suddenly as soon as you have taken the decisive step. काय म्हणल्यात मदर? मदर म्हणतात की तुम्ही जरी प्रयत्न स्वतःहून आत्ता करत नसलात तरी आता मदरनी जे 1956 साली अतिमानसाचं आविष्करण घडवून आणलं त्याचा परिणाम म्हणून आता ते अतिमानसिक द्रव्य या पृथ्वीमध्ये संपूर्ण सर्वत्र पसरतं आहे. आणि तुम्ही जो श्वासोश्वास घेता आहात त्याच्या माध्यमातून ते तुमच्यामध्ये प्रवेश करतं आहे आणि तुमच्या शरीरात शिरून तिथे ते कार्य करतं आहे. तुम्हाला त्याची कल्पना असो किंवा नसो, पण त्या कार्याला आतून सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही
एक निर्णायक पाऊल उचलायचा अवकाश तुमच्यामध्ये हे परिवर्तन घडून येईल असा विश्वास बाळगा, असं मदर आपल्याला इथे सांगतात. ठीक आहे. तेव्हा आपल्यामध्ये या कार्याला हळूहळू आपल्या नकळतपणाने सुरुवात झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मगाशी आपण हा मुद्दा विचारात घेतलाय की हे सगळं करण्यासाठी म्हणून आपल्यामध्ये दृढ विश्वास पाहिजे. त्याच्याशिवाय आपण निर्णायक पाऊल उचलणार कसं? असं डळमळीत आपल्यामध्ये जर जाणीव असेल की अरे हो होईल, काय माहिती होईल की नाही, असं जर असेल तर आपण एक ठामपणाने दमदार पाऊल टाकू शकणार नाही. म्हणून हा ठाम विश्वास आपल्याला आवश्यक आहे की हो हे होणार आहे आणि त्यामध्ये मला सहभागी व्हायचं आहे. हा दृढ निश्चय हे एक प्रकारे ते निर्णायक पाऊल असू शकतंय. काही जणांच्या मनामध्ये प्रश्न असा निर्माण होईल की मदर श्री अरविंदांनी हे केलेलं आहे ना, मग आता आपण परत कशाला वेगळं करायचंय? तर श्री अरविंदांनी त्याचं नेमकं उत्तर दिलंय बघा. वन ब्रिंग्स इट डाऊन इन टू द अर्थ नेचर थ्रू हिज ओन कॉन्शियसनेस. आपल्याला जे अतिमानस आहे ते स्वतःच्या चेतनेच्या माध्यमातून या पृथ्वीच्या प्रकृतीमध्ये उतरवायचं आहे. अँड सो ओपन्स द वे फॉर द अदर्स. आपण जेव्हा हे असं करू तेव्हा इतरांसाठीची पाऊलवाट एक प्रकारे खुली होईल. बट द चेंज टू बी रिपीटेड इन ईच कॉन्शियसनेस टू बिकम इंडिव्हिज्युअली इफेक्टिव्ह. मार्ग जरी खुला झाला तरी प्रत्येकाने स्वतःच्या चेतनेमध्ये हा प्रयत्न पुन्हा करण्याची गरज आहे, तरच तो त्या व्यक्तीला फायदेशीर होऊ शकेल. म्हणजे प्रत्येक व्यक्ती अशा रीतीने ह्या सगळ्या प्रयत्नाला खुली झाली तर तिला तो त्याचा लाभ अनुभवायला येणार आहे. अन्यथा श्री अरविंदांनी हेही उदाहरण सांगितलं की मनाची सृष्टी या पृथ्वी तलावर अवतरली म्हणून सर्व प्राणी मात्रांना त्याचा लाभ झाला का? तर तसं दिसत नाही. ते आहे त्या स्थितीमध्ये, त्यांच्या स्थितीमध्ये राहिले. तसंच सुप्रामेंटल आलं म्हणून सगळ्यांना त्याचा काही न करता लाभ होईल अशातला भाग नाही. तर थोडेसे अगदी जे काही प्रयत्न आहेत जे आत्ता आपण विचारात घेतले ते करण्याची आवश्यकता आहे, तर त्यांना त्या अतिमानसाचा लाभ होऊ शकेल असं ते म्हणतात. आणि म्हणून सुरुवातीला तरी काही मोजक्या लोकांना इथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे. कारण हे कार्य वाटतं तेवढं सोपं नाही. का सोपं नाही? काय म्हणतात बघा श्री अरविंद. द व्हास्ट मेंटल एक्सपान्शन, द डिफिकल्ट, लॉंग अँड आर्डियस टास्क ऑफ रिजेक्टिंग द लोअर मुवमेंट्स ऑफ व्हायटल नेचर and still harder task of bringing about a change in the physical being. All this cannot be attempted by all. समजावून घेऊया. आपल्याकडे असलेली साधनं म्हणजे मन, प्राण, शरीर. ह्या साधनांनिशी आपल्याला अतिमानस चेतना आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये अवतरित करून घ्यायची आहे. आणि त्यासाठी काय करायला लागणार आहे? द व्हास्ट मेंटल एक्सपान्शन. आत्ता आपण हा मुद्दा पाहिला की वाईडनेस आपल्यामध्ये, मन आपलं अतिशय विशाल झालं पाहिजे. अक्रिय ब्रह्म, सक्रिय ब्रह्म, विश्वातीत ह्या जाणीवा आपल्यामध्ये स्वाभाविक झाल्या पाहिजेत. म्हणजे मन विशाल होणं आहे. ठीक आहे. एक तर हे करायचंय. दुसरं काय करायचंय तर प्राणिक प्रकृती, आपली प्राण हा भाग आपला आठवून बघा किंवा गरज पडली तर पुन्हा एकदा तो जाऊन पहा की प्राण हा इच्छा, आकांक्षा, वासना, आवडीनिवडी, पसंती नापसंती ह्या सगळ्यांनी संचालित होत असतो. त्याच्या ज्या
लोअर मुवमेंट्स आहेत, ज्या कनिष्ठ प्रकारच्या प्रवृत्ती आहेत, त्या प्रवृत्तींना नकार द्यायचा. पहिलं सांगितलं वायडनिंग द कॉन्शियसनेस, वायडनिंग द माइंड. दुसरं प्राणाच्या लोअर मुवमेंट्सला नकार द्यायचा. आणि तिसरं त्याहूनही कठीण असणारी गोष्ट म्हणजे फिजिकल बिईंगमध्ये, म्हणजे शारीरिक आपलं जे अस्तित्व आहे त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं. या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या करणं ही साधी सोपी गोष्ट नाही. आणि हे करण्याची ज्यांची तयारी आहे त्यांना इथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे. ही माणसं अर्थातच हाताच्या बोटावर मोजण्यासारखी असणार, हे उघड आहे. पण त्यांच्यामध्ये आधी हे सगळं अतिमानस अवतरित होईल आणि मग त्यांच्या माध्यमातून पुढे त्याचा विस्तार होईल, असं श्री अरविंद इथे म्हणतात. आणि हे सगळं करण्यासाठी आवश्यकता काय आहे? व्हॉट इज डिमांडेड ऑफ यू इज टू ओपन युअरसेल्फ मोर अँड मोर टू द ट्रूथ. टू द ट्रूथ. ट्रूथ कुठे आहे? अतिमानसाकडे ट्रूथ आहे, त्याला तुम्ही खुलं झालं पाहिजे असं म्हणतात. आणि अगदी त्यालाच समांतर असं आणखीन एके ठिकाणी श्री अरविंदांनी सांगितलेलं आहे. ते म्हणजे त्यांना विचारण्यात आलं होतं, हा भाग आपण मागच्या वेळेला थोडा विचारात घेतला होता बघा, की मनाकडून अतिमानसाकडे आम्हाला प्रवास करायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? श्री अरविंदांनी सांगितलं होतं, प्रथमतः तुम्ही स्वतःला जाणून घेतलं पाहिजे. त्याचाच अल्पसा प्रयत्न आता आपण ह्या मालिकेद्वारे करतो, अर्थात तो वैचारिक स्तरावरचा. पण खऱ्या अर्थाने स्वतःला जाणून घेतलं पाहिजे. आणि मग आपलं जे मन आहे ते उच्चतर स्तरांपर्यंत खुलं केलं पाहिजे, असं श्री अरविंद इथे सांगतात. आणि देन टर्न टू समथिंग हायर दॅन द माइंड फॉर अटेनमेंट ऑफ ट्रूथ. हे जे ट्रूथ आहे ते मिळवण्यासाठी आपण स्वतःला त्या दिशेने खुलं केलं पाहिजे, असं श्री अरविंद म्हणतात. हे सगळं जे आहे ते आता लक्षात आलं असेल की तितकंसं सोपं नाही आहे. आणि म्हणून समग्र मानवसृष्टी एकदम परिवर्तित होईल, तिच्यामध्ये रूपांतरण होईल असं शक्य नाही. मग काय ते म्हणतात बघा, द होल ऑफ ह्युमॅनिटी कॅनॉट बी चेंज ॲट वन्स. What has to be done is to bring the higher consciousness into the earth consciousness. अतिमानसिक चेतना या पृथ्वी चेतनेमध्ये आणायची and establish it there as a constant realized force. हे घडून आलं, आंशिक प्रमाणात घडून आलं. काय? अतिमानस चेतना पृथ्वी चेतनेमध्ये उतरली, मदर श्री अरविंदांच्या प्रयत्नात ती उतरली, परंतु ती आता इथे स्थिर स्थावर झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी अधिक व्यक्तींची आवश्यकता आहे की ज्या हे सगळं अशा प्रकारे करू शकतील. त्या जेव्हा हे करतील तेव्हा ती चेतना पृथ्वीमध्ये स्थिर स्थावर होईल. कशी? बघा, just as mind and life have been established and embodied in matter, so to establish and embody the supramental force. जसं या मॅटरमध्ये, जडभौतिक द्रव्यामध्ये प्राण आणि मन ही जी चेतनेचा हा जो स्तर आहे तो जसा आता स्थिर स्थावर झालाय आणि त्यामुळे आपल्याला या सृष्टी ज्या पाहायला मिळत आहेत, प्राणिक सृष्टी पाहायला मिळत आहेत, मनुष्य सृष्टी पाहायला मिळते, अगदी त्याचप्रमाणे अतिमानसिक चेतना जेव्हा या पृथ्वी तलावर स्थिर स्थावर होईल तेव्हा त्यातून मग अतिमानसिक जीवांची एक नवीनच सृष्टी उदयाला यायची आहे, असं श्री अरविंद इथे म्हणत आहेत बघा. आणि हे सगळं करण्यासाठी आपण जर स्वतःला तयार करू इच्छित असू तर श्री अरविंद म्हणतात की आधार म्हणजे परत मन प्राण शरीर हे पुरेसे
तयार झाले पाहिजे, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि ते अतिमानसिक अवतरणासाठी स्वतःला सुपात्र झाले पाहिजेत. आधार तो घडला पाहिजे आणि तो कसा घडेल तर घाईगर्दीने नाही, एका रात्रीत हे होणार नाहीये, तर स्थिरपणाने सातत्याने प्रयत्न करत राहिलं तर ही गोष्ट घडणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे सगळं आत्ता आपण एक प्रकारे समजावून घेतलं की अतिमानव ही काय स्थिती असणार आहे किंवा अतिमानसिक जीव जेव्हा निर्माण होईल तेव्हा त्याचा देह कसा असणार आहे, या सृष्टीमध्ये कसा बदल होणार आहे, हा सगळा मार्ग आपल्याला जो चालायचा आहे त्या मार्गावरचे टप्पे कोणते कोणते असणार आहेत, हे सगळं आपण विचारात घेतलं. त्याचबरोबर आपण हेही विचारात घेतलं की त्याच्यासाठी आपण काय करण्याची आवश्यकता आहे, ते आपण करण्याची का आवश्यकता आहे, हे सगळं आपण समजावून घेतलं. कारण या सृष्टीमध्ये हे जे अतिमानस स्थिर स्थावर करायचं आहे ते कार्य कुणा एकट्या दुकट्याचं नाही. हे नुसतं शिवधनुष्य उचलण्यासारखं नाही, तर हे गोवर्धन पर्वत उचलण्यासारखं कार्य आहे. आणि त्यामुळे श्री अरविंद आणि मदननी त्यांचं जे कार्य होतं ते त्यांनी केलेलंच आहे. आता त्या गोवर्धन पर्वताला टेकू लावण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करण्याची गरज आहे. आणि ते करण्यासाठी आपली वृत्ती कशी असली पाहिजे, आपली मानसिकता कशी असली पाहिजे, हे अगदी थोडक्यामध्ये श्री अरविंदांनी इथे सांगितलेलं आहे, ते आपण समजावून घेऊया. अ सर्टन स्पिरिच्युअल ह्युमिलिटी, आध्यात्मिक विनम्रता, a serious, unarrogant look at oneself. स्वतःकडे पाहताना एक प्रकारची जी घमेंड असते, उद्दामपणा असतो, तो असता कामा नये. And quiet perception of the imperfections of one's present nature. आपल्यामध्ये आत्ता व्यक्ती म्हणून ज्या काही अपूर्णता आहेत त्याचं एक शांत चित्तानी आपल्याला झालेला जो बोध आहे तो बोध आपल्या ठिकाणी असला पाहिजे. अँड इन्स्टेड ऑफ सेल्फ इस्टीम अँड सेल्फ ॲसर्शन, माझं तेच खरं असं करण्याची माणसाची जी वृत्ती असते ती तिथे असता कामा नये. अ सेन्स ऑफ नेसेसिटी ऑफ एक्सिडिंग वन्स प्रेझेंट सेल्फ, माझं स्वतःचं आत्ता म्हणून जे काही संकुचित अहमनिष्ठ असं व्यक्तित्व आहे ते ओलांडून त्याच्या पलीकडे जाण्याची माझ्यामध्ये एक गरज मला जाणवली पाहिजे. आणि ही गरज नॉट फ्रॉम इगोइस्टिक ॲम्बिशन, ही गरज अहंकारी महत्वाकांक्षेतून मला स्वतःला ओलांडून पलीकडे जायचंय अशी ती असता कामा नये. बट फ्रॉम ॲन अर्ज टोवर्ड द डिव्हाइन, तर ईश्वराकडे जाण्याच्या वाटचालीतला तो एक टप्पा म्हणून ती गरज मला जाणवली पाहिजे. श्री अरविंद म्हणतात हे सगळं वुड बी, इट सीम्स टू मी, टू धिस फ्रेल टेरिस्ट्रियल अँड ह्युमन कंपोजिशन फार बेटर कंडिशन्स फॉर प्रोसिडिंग टोवर्ड इट्स सुप्रामेंटल चेंज. आपल्यामध्ये अतिमानसिक रूपांतरण घडवून यायचं असेल तर या पृथ्वी तलावर व्यक्ती म्हणून आपल्याकडनं ज्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत असं श्री अरविंद इथे म्हणत आहेत बघा. आणि आता आपण हे सगळे प्रयत्न जेव्हा करतो आहोत तेव्हा आपण बरोबर चाललेलो आहोत ना, योग्य दिशेने चाललोय ना, योग्य टप्पे आपल्याला वाटेत लागतायत ना, हे आपण अधनमधनं चाचपणी करत असतो. तशी चाचपणी करायची झाली तर काय इंडिकेशन्स काय आहेत की हो आपण योग्य मार्गावर आहोत. तर मदननी त्याचं असं त्याबद्दल म्हटलेलं आहे की तुम्ही अतिमानसाप्रत खुले झालेले आहात. हे कसं समजायचं तर त्या म्हणतात
की जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये आणि श्री अरविंदांमध्ये फरक करणार नाही, आमच्या दोघांमध्ये एकच चेतना कार्यरत आहे असं म्हणून जेव्हा तुम्ही आम्हा दोघांकडे पाहाल, तेव्हा तुम्ही अतिमानसिक चेतनेला खुले झालेले आहात असं समजा, असं मदर म्हणतात. बघा, महत्वाचा मुद्दा आहे हा एक प्रकारे. कारण आपण त्यांचं तत्वज्ञान वाचतो, पॉंडिचेरीला जातो, अनेक वर्ष त्यांचा अभ्यास करतो, साधक म्हणून स्वतःला म्हणवतो, आणि असं असताना सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये असं आढळतं, अर्थात त्या समदरला आढळतंय, आणि म्हणून त्या हे सांगतायत. काय आढळतं की नाही मला श्री अरविंद जास्त उजवे वाटतात, काही म्हणतात नाही मला मदर जास्त जवळच्या वाटतात. हा जो भेद आहे तो भेद ह्याचं निदर्शक आहे की आपण अजून अतिमानसिक प्रभावाला खुले झालेलो नाही. हा भेद आपल्यामध्ये जेव्हा संपलेला असेल आणि श्री अरविंदांना नमस्कार करणं म्हणजे मदरला नमस्कार करणं, आणि मदरला नमस्कार करणं म्हणजे श्री अरविंदांना वंदन करणं, हे एकत्व जेव्हा तुम्हाला दोघांमधलं जाणवेल, तेव्हा आपण अतिमानसिक प्रभावाप्रत खुले झालो असं समजा, असं मदर म्हणतात. आणि दुसरं, आपण आता ही थोडी पुढची पायरी अजून एक, आपण सुप्रामेंटलच्या म्हणजे अतिमानसाच्या संपर्कात आहोत. याची खूण कोणती ते इथे सांगितलेलं आहे. बघा, मदर सांगतायत, या दोन खुणा त्या सांगतायत. एक म्हणजे परफेक्ट अँड कॉन्स्टंट इक्वालिटी, आपल्या चित्ताची परिपूर्ण आणि सातत्याने असलेली समत्वपूर्ण स्थिती. मग ती स्थिती जी आहे ती सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक असेल, आणि मटेरियल म्हणजे प्रत्यक्षामध्ये मूर्त झालेली पण दिसेल. अशा दोन्ही पातळ्यांवरती ती समत्व बुद्धी आपल्यामध्ये आलेली असेल. मग ती घटनांबाबतीत असेल, परिस्थितीबद्दल असेल, किंवा वेगवेगळे जे संपर्क येतात, व्यक्तींशी किंवा वस्तूंशी जे संपर्क येतात, त्या सगळ्या बाबतीतली समत्व बुद्धी असेल. ही समत्व बुद्धी परिपूर्ण असणं आणि सातत्याने कायम राहणं हे त्याचं एक लक्षण आहे. आणि दुसरं म्हणजे an absolute certainty in the knowledge. कारण अतिमानसिक ज्ञान हे कसं आहे, नॉलेज बाय आयडेंटिटी अँड वननेस, असं आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. तेव्हा हे जेव्हा अशा प्रकारचं ज्ञान तुमच्यामध्ये स्थिर झालेलं असेल की ज्यामध्ये निश्चितपणा आहे, डोलायमानता कुठलीही नाही, असं जेव्हा तुमच्यामध्ये झालेलं असेल, तेव्हा निश्चितपणाने समजता येईल की तुम्ही अतिमानसाच्या संपर्कात आहात. कोणत्या दोन गोष्टी सांगितल्या? एकतर परिपूर्ण आणि सातत्यपूर्ण समत्व बुद्धी, आणि दुसरं निश्चित अशा प्रकारचं ज्ञान. ह्या दोन गोष्टी जेव्हा असतील तेव्हा तुम्ही अतिमानसाच्या संपर्कात आहात असं समजायला हरकत नाही, असं मदर इथे म्हणतात. तेव्हा आज आपण हा जो सगळा विषय समजावून घेतला, या सगळ्यामधून मदरनी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही निर्णायक पाऊल टाकलं तर हा बदल अगदी त्वरेने सुद्धा घडून येईल, असं त्यांनी आपल्याला एक प्रकारे आश्वासन दिलेलं आहे. ते निर्णायक पाऊल उचलण्याची किमान बुद्धी आपल्यामध्ये निर्माण होवो अशी प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करूया आणि इथे थांबूया. धन्यवाद.